चला तर मग आज आपण जाऊया तंजावरला। अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि आम्ही सकाळी पॉंडिचेरीवरून तंजावरला निघालो। सकाळचे 5 वाजले होते, अंधारच होता। आता थोडं उजाडलेला आहे, 6-7 वाजलेले आहेत आणि मधात अशी आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि बघा मस्त सूर्यनारायणाचं दर्शन सुद्धा आपण घेतो आहे। अतिशय सुंदर अशी पहाट आहे, खूप सुंदर असं हवा आणि छान थंडगार असं वातावरण होतं आणि आता आपण पोहोचतच आलो आहे। अशी 12 सीटर आमची गाडी होती आणि आम्ही 10 लोक होतो आणि हे आहे तंजावूर गाव। आपण आता गावात आलेलो आहे आणि हळूहळू मंदिराकडे चाललेलो आहे आणि हे बघा मंदिर सुद्धा आपल्याला दिसलं आहे। आपण आता गाडी पार्क करू, थोडा नाश्ता वगैरे करू। असा मस्त इडलीचा नाश्ता आम्ही केला आणि असं छान केळीच्या पानावर त्यांनी आम्हाला वाढलं। चला आता आपण मंदिरात प्रवेश करूया। 1000 वर्षाहून जुने असे हे मंदिर आहे आणि हे मंदिर ग्रॅनाइटच्या दगडामध्ये बनवलेलं आहे आणि खास गोष्ट अशी आहे की हा दगड 100 किलोमीटरच्या आसपास सुद्धा हा दगड सापडणार नाही आणि मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे इथला मोठा नंदी आहे। 13 फूट उंच आणि 16 फूट रुंद आणि याला एक मोठ्या दगडामध्ये कोरलेला आहे। मंदिराच्या 4ही बाजूंनी मोठ्या मोठ्या अशा भिंती आहेत आणि त्यावर सुद्धा नंदी असे ठेवलेले आहेत। आता आपण हळूहळू आत जाऊया आणि हे बघा किती मोठं असं मंदिर आहे, खूपच मोठं आहे। आणि बाजूला अशा मूर्त्या आहे आणि असा हा सोन्याचा खांब आहे इथे मोठा। आता आपण शिवजीच्या मंदिरात जाऊया। पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि आत जाऊया आणि मंदिरात 12 फूट उंच शिवलिंग असे स्थापित आहे। त्याचबरोबर आजूबाजूला सुद्धा भरपूर मंदिरं आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा हे संपूर्ण मंदिर दगडामध्ये आहे आणि मी तुम्हाला लांबून शिवजीचं दर्शन पण करवते। बघा किती मोठी पिंड आहे। कॅमेरा अजिबात अलाव नाही आहे, पण पहा मागून आम्ही काढला आहे फोटो। बघा किती छान दिसते आणि खूप मोठी अशी पिंड आहे आणि मंदिराची उंची ही 66 मीटर उंच आहे आणि 16 फूट उंच त्याचा चबुतराने बनवलेला आहे आणि त्याचबरोबर दगडावर दगड ठेवून असे हे बनवलेलं मंदिर आहे आणि मंदिराच्या शिखरावर 80,000 किलोचा भारी भरकम असा दगड ठेवलेला आहे आणि हे मंदिर बनवायला जवळजवळ 1,30,000 दगडांचा उपयोग केलेला आहे। आणि स्टार्टिंगला जो आपण नंदी बघितलेला होता तो एका दगडात कोरलेला आहे, मोठा असा दगडामध्ये त्याला कोरलेला आहे आणि तो 20,000 किलोचा नंदी आहे। रोज त्याची पूजा अर्चना होते। आणि संपूर्ण भारतात हा सर्वात मोठी ही दुसरी प्रतिमा आहे आणि हे नटराजांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला भरपूर असे मंदिरं आहेत आणि हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण तटावर स्थित आहे
आणि हे तामिळ वास्तुकलेसाठी एक सुंदर उदाहरण आहे आणि हा सगळ्यात मोठं असं हिंदू मंदिर आहे. खूप छान आहे रे. आता आपण मंदिर बघून पॉंडिचेरीला परत निघालेलो आहे आणि वाटेतच हे आम्हाला छोटंसं मंदिर दिसलं. खूप सुंदर होतं आणि आता आपण लंच वगैरे करूया. खूप मस्त असा एक धाबा आम्हाला मिळाला आणि छान एन्जॉय केला सगळ्यांनी. आता आपण पुढच्या भागात भेटूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.